नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शरद नेवकर, शेतीमित्र महाराष्ट्र. आज काल असं झालं की शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये ऊसाची व्हरायटी कोणत्या पद्धतीची आणि कोणत्या जागेची लावावी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी तुमच्यासमोर आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारणपणे अति पावसाचा पट्टा असल्यामुळे की येथे ऊस उत्पादकता ही कमी आहे. साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये 35 ते 40 टनापर्यंत ऊस उत्पादकता येत असते. पण ह्या ऊस उत्पादकतेच्या परिणामात या अधिकाधिक उत्पादन देणाऱ्या जाती आमच्या इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी प्रादेशिक ऊस संशोधन आणि गूळ संशोधन केंद्र कोल्हापूर येथे उपलब्ध आहे. तर त्या जाती कोणत्या कोणत्या आहेत याच्याबद्दल थोडीशी मी तुम्हाला आपल्याला माहिती सांगणार. तर प्रथमतः जर आपण बघायचं झालं तर MS 1001 ही जी व्हरायटी आहे ती साधारणपणे 2017 साली याचं प्रसारण झालं. ती दोन्ही हंगामासाठी वापरता येते. सुरू आणि पूर्व हंगामीसाठी ही जात अतिशय चांगली आहे. दुसरी गोष्ट याची उत्पादन क्षमता आहे ते हेक्टर 132 टन ते पूर्व हंगामीला 151 टनापर्यंत आपण पोहोचतो. तर ही जात आपण शेतकऱ्यांनी लावावी आणि आपण उत्पादन वाढवावं ही आपणास एक विनंती आहे. त्यानंतर आपण ही महाराष्ट्राची फेमस जात 92-005 ही सुरू आणि पूर्व हंगामीसाठी 2009 साली प्रसारित झालेली आहे. पण आता ह्या जातीवर थोडाफार म्हणजे जास्त पाऊस असल्यामुळे थोडाफार त्याचा परिणाम उत्पादकतेवर आता दिसूनच येतो. पण तरी त्या चांगल्या पद्धतीने त्याला बीज प्रक्रिया करून खताचं नियोजन, पाण्याचं नियोजन व्यवस्थित जर लावलं तर 92-005 ही अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन देण्यात जात आहे हे आपणास मला सांगायचं. त्यानंतर आपण 8014 ही व्हरायटी महालक्ष्मी या नावानं ओळखली जाते. कोल्हापूरची निवासिनी महालक्ष्मी तिचं नाव ह्या व्हरायटीने दिलं. तर याचं प्रसारण वर्ष 1994 साली ही जात आपल्यासाठी प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र कोल्हापूर यांनी उपलब्ध करून दिलं. त्याचा पूर्व आणि पूर्व हंगामासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा उपयोग. दुसरी गोष्ट त्याची उत्पादन क्षमता अतिशय चांगल्या दर्जाची आहे. हेक्टर 115 टन ते 132 टनापर्यंत आपण इथंपर्यंत पोहोचलो. तर त्यानंतर आपण 7527 ही शेतकऱ्यांच्या खरोखर पसंतीस उतरलेली जात की जेणेकरून हा ऊस जो 7527 उत्पादन क्षमतेत चांगल्या पद्धतीचे वाढ देतो. शिवाय हा ऊस कोणत्याही प्रकारे लोळत नाही. तो जमिनीला अति पावसाच्या पट्ट्यात असू दे किंवा कमी पावसाच्या पट्ट्यात असू दे ह्या व्हरायटीला कोणतीही जमीन चालू शकते. तर त्याचं हंगाम आहे तो सुरू हंगामासाठी जास्तीत जास्त वापर करावा असं शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे. त्याचं प्रसारण वर्ष 1988 साली ही जात आपल्यासाठी शासनानं उपलब्ध करून दिली. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं म्हणजे हाय दर्जाचं उत्पादन देणारी जात म्हणजे OM 265 याला फुले 265 हे नाव शासनाने दिलं. 265चं वैशिष्ट्य असं आहे की जाड पेरं, लांब पेरं आणि विशेष म्हणजे अतिशय उंच वाढणारी जवळपास चांगल्या पद्धतीचा जर ऊस केला आपण पूर्व हंगामीसाठी गेला तर साधारणपणे 27 ते 28 पेरापर्यंत त्याचं म्हणजे ॲव्हरेज जातं. पेरांची संख्या चांगली आहे, झाडे चांगली येते. तर तुम्ही बघू शकता की पेरं पण किती छान आहेत आणि हे आहे. की दुसरी गोष्ट याचं उत्पादन साधारणपणे सुरूसाठी 150 टनापर्यंत हेक्टरी आपण पोहोचतो. म्हणजे 2.5 एकरला 150 टन, पूर्व हंगामीला 165 टन आणि आडसाली लागणीला 200 टनापर्यंत ही उत्पादन देणारी जाते. तरी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती राहील ही हाय यील्ड देणारी व्हरायटी आहे. ह्या व्हरायटीवरती आपण लक्ष केंद्रित करून 265 जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. त्यानंतर आपण एक व्हरायटी 2 व्हरायटी आहेत त्या साधारणपणे आता नवीन प्रसारित केलेल्या आहेत. तर प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र कोल्हापूर यांच्या वतीनं की ह्या व्हरायटी तुम्हाला ह्या केंद्रावरती आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि त्या कमी खर्चात आहेत. तर अशा प्रकारच्या व्हरायटी तुम्ही आपण आपल्या शेतामध्ये लावाव्या. आता 13-007 आणि अजून एक अगेन्स्ट व्हरायटी चांगली आहे. तर ती व्हरायटी आपल्याला किती उत्पादन देते प्रत्यक्षात मी ह्या गोष्टीवर बोलणे उचित नाही. कारण तिथे रिसर्च करणाऱ्या सेंटरवरच्या मॅडम आमच्याकडे महेश्वरी पाटील म्हणून आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. कारण त्यांना ऊसाबद्दल ते रिसर्च करतात आणि नवीन जाती निर्माण करायचा विषय त्यांच्या हाती आहे आणि त्यांना त्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि ते म्हणजे तळमळीनं अगदी नवीन जाती उत्पादित करण्यासाठी प्रयत्न करतात. तर महेश्वरी पाटील मॅडमना एक विनंती करतो मी की आमच्या सर्व शेतकऱ्यांना, माझ्या यूट्यूबच्या सर्व शेतकऱ्यांना की आपण ह्या जातीबद्दल जरा संबोधन करावं. नमस्कार, मी शेतकरी मित्रांनो, मी प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्रातून आज बोलते आपल्याशी. तर आपल्याकडे आज फुले ऊस 13-007 ही नवीन व्हरायटी आत्ता प्रसारित वर्ष आहे याचं 2023. तर ही ह्याच्या पहिल्यांदा हंगामाच्या विषयी सांगते
ही तिन्ही हंगामासाठी चालणारी व्हरायटी आहे. त्याच्यानंतर याच्यात विशेष गुणधर्म, पाण्याचा ताण सहन करणारा हा ऊस आहे. त्याच्यानंतर उत्तम खोडवा येतो याचा आणि कमी प्रमाणात तुरा येतो आणि ऊस गाळपालायक ऊस संख्या ही जास्ती आहे याची. त्याच्यानंतर याचं उत्पादन सुरूसाठी बघितलं तर तुम्ही 128.60 टन इतकेपर्यंत तुम्हाला हे उत्पन्न मिळतं. पूर्व हंगामासाठी 136.93 टन इतकंपर्यंत मिळतं. आडसालीपर्यंत तुम्हाला 147.10 आणि याचे संकर आहेत ते कोयम 265 आणि कोयम 254 हा याचा मुख्य संकर आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे 2022ला 15012 PDN 15012 ही आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रसारित केलेली ही व्हरायटी आहे. त्याची पक्वता आहे ती 12 ते 14 महिन्याची आहे आणि हंगाम आहे ही तिन्ही हंगामासाठी आपल्याला ही व्हरायटी चालते. विशेष गुणधर्म फुले 265 सारखा पूरक पान आहे. ॲक्च्युली त्याचा जो संकर आहे तो 265 आहे आणि त्याचप्रमाणे रसवंतीसाठी उत्तम व्हरायटी आहे. त्यानंतर ही तिन्ही हंगामीसाठी चालणारी व्हरायटी आहे आणि तोडणी ही व्हरायटी तुम्ही बघाल तर याचा रंग थोडासा 265 आणि पांढरट असा रंग तुम्हाला 15012चा आढळतो आणि त्यानंतर तुम्ही 13007 पण बघितली तर तुम्हाला 265 सारखीच दिसायला वगैरे व्हरायटी आहे. तर अशा प्रकारे 2 व्हरायटी आहेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे 8632 265 या प्रत्येक ब्रीडर्स एक मूलभूत बियाणं आपल्याकडे उपलब्ध आहे. तरी आपल्या संशोधन केंद्रास आपण भेट द्यावी आणि आपल्या शेतकऱ्यांनी तिथून बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे तरी घेऊन जावे ही विनंती करते. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला पाटील मॅडमने अतिशय चांगली उपयुक्त माहिती दिली. या व्हिडिओचा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत प्रसार आपल्या हातात आहे की जेणेकरून आपला शेतकरी राजा हे हाय एल्ड उत्पादक ऊस उत्पादकतेकडे वळला पाहिजे. एवढी आपणास एक विनंती करतो. परत एकदा आपण विवेक ॲग्रो या यूट्यूब चॅनलवरती, शेवटी मी महाराष्ट्र शासनाचा शेतीमित्र असल्यामुळे ही सर्व माहिती माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. आपण सर्वांनी या यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करावे आणि जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा की जेणेकरून समोरचा शेतकरी त्याच्या शेती विषयामध्ये हॅपी आनंदी राहायला हवा अशी प्रामाणिक भावना घेऊन मी आपल्यासमोर आलो होतो. तरी आपण हा व्हिडिओ संपूर्णपणे नीट पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल आपल्या सदस्य होणे राहील.